शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी अहमदनगर येथील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्राच्या मातीत दफन करण्याची दिलेली धमकी ही प्रक्षोभक, बेजबाबदार, सामाजिक तेढ निर्माण करणारी असल्याचा आरोप करत या संदर्भात राऊत यांच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात भाजपचे प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकर यांनी तक्रार अर्ज दाखल केला आहे। अशा भडकाऊ विधानामुळे अशांतता, सामाजिक आणि जातीय तेढ निर्माण होऊ शकते। निवडणूक आयोगाला आणि संबंधित अधिकारी यांना या घटनेची सखोल चौकशी करण्याची आणि भविष्यात अशा भडकाऊ भाषणाची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेण्यासाठी योग्य ती कारवाई करावी, अशा आशयाची तक्रार भाजप प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकर यांनी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांना दिली। आज अंबड पोलीस स्टेशन नाशिक या ठिकाणी शिवसेना उभाटा गटाचे नेते संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार दिलेली आहे। ही तक्रार यासाठी आहे की आज अहमदनगर या ठिकाणी तेथील लोकसभा उमेदवार लंके यांच्या प्रचारार्थ त्यांनी सभा घेताना माननीय मोदीजींना महाराष्ट्राच्या मातीत आम्ही दफन करू, जसं औरंगजेबाला गाडलं तसं मोदीजींनाही गाडू, अशा प्रकारची वल्गना करून धमकी दिलेली आहे। जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तक्रार संजय राऊतांवर दिलेली आहे। त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई या ठिकाणी करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी करत आहे। सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित। यावेळी भाजप प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकर, जगन पाटील, अविनाश पाटील, रवींद्र पाटील, प्रवीण सोनवणे, प्रवीण मोरे, प्रकाश चकोर, यशवंत नेरकर, डीबी राजपूत, दिगंबर सोनटक्के, दिनेश मोडक, राजेंद्र बाफना, परमानंद पाटील, शरद जाधव, प्रवीण पाटील आदी उपस्थित होते। एनसी न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक।